नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकीचा सध्या धुराळा उडालेला आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये सध्या मनसेची सत्ता आहे, तेव्हा नागरिकांचं काय म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांबद्दल आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत लोकप्रतिनिधींकडून जाणून घेतलंय आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। आपल्यासोबत काही नागरिक इथे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, हा प्रभाग क्रमांक 5 मधून खरं तर गोदावरी नदी वाहते, अजूनही प्रदूषण मुक्त नाहीये। काय कारण आहे? नगरसेवकांनी काम केलं आहे की नाही? 5 नंबर प्रभागामध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो। 5 नंबर प्रभागामध्ये रामकुंड आणि इतर कुंड आहे। पण मला खेदाने सांगावं असं वाटतं का इथल्या नगरसेवकांनी एकही वेळेस म्हणजे 2-2 याचिका दाखल आहे गोदावरी नदी संबंधी, एकही वेळेस गोदावरी प्रदूषणाचा विषय असो, काँक्रिटीकरणाचा विषय असो, जिवंत पाण्याच्या झऱ्याचा विषय असो, हा विषय महासभेत मांडायचं एक साधं जे औदार्य म्हणतो किंवा जे एक साधी फॉर्मॅलिटीज असते ती सुद्धा इथल्या नगरसेवकांनी दाखवलेली नाही। तर एकूणच बघू शकतो या प्रभाग क्रमांक 5 मध्ये गोदावरी नदीचा प्रदूषणाचा मुद्दा आहे। याच प्रभागातून गोदावरी नदी वाहत असते। आणखीन काही प्रश्न आहेत का आपण बोलूया। काय सांगाल, अजून कुठले कुठले अडचणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये आहेत? प्रभागामध्ये जर म्हणाल विकास कामं तर माझं जे नगरसेवक आहे त्यांना एक चॅलेंज आहे का त्यांनी एक पण विकास काम सांगावं आणि आम्ही त्यांना घरी बसून मतदान करू। तर एकूणच ह्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत प्रभाग क्रमांक 5 मधल्या। काय सांगाल, कोण नगरसेवक आहे? कुठले कामं तुम्हाला नगरसेवकांचे आवडले आहेत किंवा आणखीन काही अडचणी आहेत का प्रभाग क्रमांक 5 मध्ये? पण कोणतेही प्रॉपर नियोजन नसल्यामुळे दोघे धुळगात पडलेले अशी परिस्थिती आहे का तिथे काय करायचं हेच त्यांना माहीत नाही। कोणते नियोजन नाही, एक जस्ट काहीतरी बांध्याजून बांधून टाकलं आणि आम्ही काहीतरी केलं, अशा प्रकारचं एक चुकीचं नियोजन शून्य कारभार या नगरसेवकांचा राहिला आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत परत ते निवडून येणार नाही याची आम्ही नक्की काळजी घेऊ अशी आमची इच्छा आहे। काका, काय सांगाल? खरं तर अनेक प्रश्न आहेत या सगळ्या लोकांची बोलल्यावरती लक्षात येत आहे। तुम्ही काय सांगाल? आणखीन काही अडचणी आहेत? रस्ते असेल, पाणी असेल किंवा ते सगळ्यात गटारींचा मुद्दा असेल, कामं करण्यामध्ये नगरसेवक का बरं जे आहेत अपयशी ठरले? तसं पाहायला गेलं तर सिंहस्थामध्ये जास्तीत जास्त निधी या प्रभागामध्ये खर्च व्हायला पाहिजे होता, कारण सिंहस्थातला जवळजवळ 75% भार वाहणारा हा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये कॉर्पोरेशननी म्हणा किंवा शासनाने म्हणा असा किती टक्के निधी खर्च केलेला आहे हा सुद्धा त्यांनी सांगावा। साधी रामकुंडाची परिस्थिती पाहिली तुम्ही तर त्या रामकुंडाच्या परिस्थितीत 1900 म्हणजे किती सालापासून जो दगड आहे तोच कायम आहे की अनेक ठिकाणी दगडसुद्धा निघालेले आहेत, त्याचा एक साधा दगडसुद्धा बसवलेला नाही आहे। एकूणच नागरिक जे आहेत या प्रभागामधले ते कुठेतरी नाराज आहेत। गोदावरी नदी प्रदूषणाचा मुद्दा आहेतच, या मुद्द्यासह अनेक असे जे कामं आहेत ते अजूनही अर्धा अवस्थेत आहेत। त्यामुळे एकूणच या या क्रमांकमध्ये 5 मधले जे नागरिक आहेत ते नाराज असल्याचंच आपल्याला इथे पाहायला मिळतोय। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।